नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 धडाकेबाज निर्णय, उद्यापासून सर्वांना खुशखबर। 14 जून रविवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेण्यात आला आहे। मागील कर्जमाफी योजनेच्या लाभापासून विविध कारणांमुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे। ज्या शेतकऱ्यांची गेल्या वेळी कर्जमाफी झाली नव्हती अशा सर्व वंचित शेतकऱ्यांना यंदा या योजनेचा थेट लाभ दिला जाणार आहे। सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार सन 2017 आणि 2019 मध्ये राज्यात जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफी योजनांमध्ये जे शेतकरी तांत्रिक किंवा इतर कारणांमुळे वंचित राहिले होते अशा शेतकऱ्यांचा या नव्या निर्णयात प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे। या वंचित शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारने तब्बल 1200 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील 5 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना थेट कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी। राज्यातील कृषी क्षेत्रात मोठे योगदान देऊनही आजपर्यंत शेतकरी म्हणून अधिकृत ओळख मिळाली नसलेल्या महिला शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता देण्यासाठी राज्य सरकार महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 पावसाळी अधिवेशनात सादर करणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील वर्षा निवासस्थानी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत याबाबत महत्त्वाचे निर्देश देण्यात आले आहे। या विधेयकाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख, हक्क आणि शासकीय योजनांचा थेट लाभ मिळवून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। कृषी क्षेत्रातील महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने हे एक ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा, लाखो वारकरी आणि भाविकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे। पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर 23 आणि 24 जून रोजी सर्व प्रकारच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे। श्री विठ्ठलाच्या मूर्तीची झीज रोखण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली विशेष संवर्धन आणि संरक्षण लेपन प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे। मंदिर प्रशासनाने या 2 दिवसात दर्शनासाठी पंढरपूरला येण्याचे नियोजन टाळण्याचे आवाहन भाविकांना केले आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर समिती, वारकरी प्रतिनिधी आणि पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली। मूर्तीच्या संवर्धनासाठी पारंपरिक की रासायनिक पद्धत वापरावी यावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार 22 ते 24 जून दरम्यान रासायनिक पद्धतीने संरक्षण लेपन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग 12 वर्ष पंतप्रधान पदाचा कार्यकाळ पूर्ण केल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली। यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले। यावेळी शेतकरी कर्जमाफीबद्दल बोलताना त्यांनी एक नवीन खुलासा केला असून शेतकरी कर्जमाफीत एक अट टाकली असून ती का टाकली याबाबत त्यांनी भाष्य केले। शेतीसमोरील आव्हान कमी नसून निसर्गाचं सर्वात मोठं आव्हान शेतीसमोर आहे। यासाठी क्लायमेट प्रूफ शेती करावी लागेल। आम्ही जी कर्जमाफी केली आहे त्या कर्जमाफीच्या कुठल्याही अटी आणि शर्ती आम्ही टाकलेल्या नाहीत, असेही ते म्हणालेत। अटीबद्दल बोलताना ते पुढे म्हणाले, एकच अट टाकलेली आहे, ती विशेषतः महाराष्ट्रातील बँकिंग सिस्टीम आहे। त्यात आमच्या जिल्हा सहकारी बँका आहेत, त्या टिकल्या पाहिजेत यासाठी अट आहे। ज्यात त्यांना वारंवार कर्जमाफी मिळालेली आहे त्यांच्याकरता यावेळीही कर्जमाफी करणार आहेत। एक फिक्स रकमेपर्यंत माफी देणार आहोत।
उरलेले पैसे त्यांनी भरायचे आहेत, नाहीतर आपली बँकिंग सिस्टीम उद्ध्वस्त होईल, असे ते म्हणालेत. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा. रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना औषधे आणि वैद्यकीय साहित्य रुग्णालयाच्याच आत असणाऱ्या अधिकृत फार्मसीमधून म्हणजेच मेडिकलमधून खरेदी करण्याची सक्ती करणाऱ्या रुग्णालयांना अन्न व औषध प्रशासन विभागाने मोठा दणका दिला आहे. रुग्णालयातील फार्मसीमधून औषधे खरेदी करणे कायद्याने बंधनकारक नाही. औषधे कुठून खरेदी करायची हा सर्वस्वी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकाचा अधिकार आहे, असा महत्त्वपूर्ण आदेश FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जाहीर केला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. पत्रकार परिषदेत या निर्णयाची माहिती देताना आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, बऱ्याच ठिकाणी आमच्याकडे अशा तक्रारी येतात आणि माहिती मिळते की हॉस्पिटलमध्ये एखादा पेशंट ॲडमिट असेल तर त्याला लागणारी औषधे त्याच हॉस्पिटलमधल्या फार्मसीमधून घेण्याची सक्ती केली जाते. परंतु कायद्यानुसार कोणतीही संस्था किंवा रुग्णालय रुग्णांना अशी सक्ती करू शकत नाही. बाहेरून औषधे आणणे हा रुग्णाचा वैयक्तिक चॉईस आहे. तुम्ही कोणावरही सक्ती करू शकत नाही. औषध कुठून खरेदी करायचे हा नागरिक आणि पेशंटचा मूलभूत अधिकार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा. राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची धुरा हाती घेतल्यापासून तुकाराम मुंढे यांनी कारवाईचा धडाका लावला आहे. भेसळयुक्त खाद्यपदार्थ, पनीर, लस्सी, पेढे, खवा, हॉटेलमधील पदार्थ यावर कारवाई सुरू केली आहे. तुकाराम मुंढेंच्या कारवाईनंतर शुद्ध पनीरच्या मागणीत 20% वाढ झाली आहे. भेसळयुक्त पनीर, पेढे, चीज नष्ट करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान आज अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील डेअरी उत्पादकांची तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत त्यांनी उत्पादकांना थेट इशारा दिला आहे. राज्यातील हॉटेल्स व्यावसायिक जास्तीच्या नफ्यासाठी भेसळयुक्त किंवा कमी दर्जाच्या निकृष्ट पनीरचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर आता हॉटेल्समध्ये पनीर की ॲनलॉग पनीर याचे फलक लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ॲनलॉग दुधापासून बनवलेले अस्सल पनीर नसून वनस्पती तेल, स्टार्च आणि पावडर वापरून तयार केलेले त्याचा एक स्वस्त आणि कृत्रिम पर्याय आहे. अस्सल पनीर आणि ॲनलॉग पनीरमध्ये आरोग्याच्या आणि गुणवत्तेच्या दृष्टीने मोठा फरक आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी. राज्यातील आदिवासी विकास विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळांमधील शिक्षक निवडींमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी यापुढे या आश्रमशाळांमधील शिक्षकांच्या जागांची भरती पूर्णपणे पवित्र पोर्टलद्वारेच करणे बंधनकारक करण्यात आले. आदिवासी विकास विभागाने या संदर्भातील मार्गदर्शक सूचना आणि पारदर्शक कार्यपद्धती जाहीर केली असून यामुळे भरतीतील गैरव्यवहारांना चाप बसून उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांना समान संधी उपलब्ध होणार असल्याचा दावा विभागाने केला आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा. अखेर नाही म्हणता महाराष्ट्र राज्य महामंडळाने प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड, स्मार्ट कार्ड अनिवार्य केला आहे. जे ST प्रवासी तिकीट सवलतीचा फायदा घेतात अशा प्रवाशांसाठी म्हणजेच महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी हे कार्ड आवश्यक आहे. 1 ऑगस्टपासून हे कार्ड प्रवाशांना प्रवासावेळी जवळ ठेवावं लागणार आहे. जर हे कार्ड नसेल तर तुम्हाला सवलतीत प्रवास करता येणार नाही. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे डिजिटायझेशन आणि तिकीट प्रणाली अधिक पारदर्शक करण्याच्या हेतूने NCMC कार्ड अनिवार्य करण्यात आला आहे. राज्याचे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी यापूर्वी तसे संकेत दिलेच होते. NCMC कार्डमुळे प्रवासी व्यवस्थापन प्रणालीचे आधुनिकीकरणही होणार आहे. राज्यभरात NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी आणि वितरण मोहीम वेगाने राबवली जात आहे. अधिकृत माहितीनुसार आतापर्यंत सुमारे 51 लाख नागरिकांनी या कार्डसाठी नोंदणी केली असून त्यापैकी जवळपास
25 लाख कार्ड सक्रिय करण्यात आली आहेत. उर्वरित नोंदणीकृत लाभार्थ्यांनाही लवकरच कार्ड उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे पात्र प्रवाशांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता तातडीने नोंदणी कार्ड सक्रिय करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.